हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. जुलै महिन्यातला आज आपण एक नवीन टॉपिक सुरू करतोय, तो म्हणजे राजकीय. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. पहिली न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. आगामी काळामध्ये जे काही माझे मित्रमैत्रिणी राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी वगैरे करणार असतील त्यांच्यासाठी हा टॉपिक थोडा महत्त्वाचा त्या ठिकाणी आहे. देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एका नवीन अलायन्सची स्थापना केलेली आहे आणि अलायन्सचं नाव देखील फार इंटरेस्टिंग त्या ठिकाणी आहे. काय आहे हे अलायन्स, कोण कोण ह्या अलायन्समध्ये सहभागी आहेत, त्यांचं व्हिजन काय आहे, कोणत्या उद्देशानं ही स्थापन करण्यात आलेली आहे, वन बाय वन आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, सो अलायन्सचं नाव आहे इंडिया. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की देशातल्या विरोधी पक्षांनी स्थापन केलेली जी काही आघाडी आहे त्या आघाडीचं किंवा अलायन्सचं नाव काय आहे, तर आहे इंडिया. ओके, मल्लिकार्जुन खरगे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांनी बेंगलोर इथं जी काही विरोधी पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती तिथून या आघाडीची घोषणा त्या ठिकाणी केली. आणि याच्यापूर्वी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एका अलायन्सची स्थापना केली होती. त्याचं नाव होतं संयुक्त पुरोगामी आघाडी, त्याला युनियन प्रोग्रेसिव्ह अलायन्स UPA असं देखील म्हटलं जात होतं. त्या UPAचं मर्जर जे आहे आता इंडियामध्ये झालेलं आहे. सो आता इथून पुढं UPA नावाची जी काही अलायन्स आहे ती नसणार आहे, तर त्याच्याऐवजी इंडिया नावाची अलायन्स त्या ठिकाणी विरोधी पक्षांनी स्थापन केलेली आहे. इंडिया या नावामध्ये एक लॉंग फॉर्म त्या ठिकाणी दडलेला आहे. तो लॉंग फॉर्म आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंडिया नावाची जी काही आघाडी स्थापन करण्यात आलेली आहे त्याचं पूर्ण नाव काय आहे. तर लक्षात ठेवा, इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स. लक्षात ठेवा, एवढं मोठं नाव त्याचं आहे. मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन जर गेलं तर असं होतंय, भारतीय राष्ट्रीय विकासवादी समावेशक आघाडी. आता बघा, ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंटल आणि इन्क्लुझिव्ह हे दोन शब्द अतिशय महत्त्वाचे आहेत. तर इंडियावरनं तुम्ही इंडियन आणि N वरनं नॅशनल हे लक्षात ठेवू शकता, परंतु डेव्हलपमेंटल आणि इन्क्लुझिव्ह हे त्यातले महत्त्वाचे शब्द आहेत. A फॉर अलायन्स आपल्याला कॉमन आहे, लक्षात राहू शकतं. त्यातला वेगळा लक्षात ठेवा, डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह. ओके, येस. ह्याचं प्राथमिक उद्दिष्ट काय आहे, तर 2024 मध्ये जे काही लोकसभा इलेक्शन्स होणार आहेत त्या लोकसभेच्या इलेक्शन्समध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली जी काही NDA नावाची आघाडी स्थापन करण्यात आलेली आहे त्याचा पराभव करणं हे त्याचं प्रामुख्यानं उद्देश असणार आहे. सो 2024 मधील लोकसभा निवडणुकीत BJP म्हणजेच भाजपाच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी जी काही नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आहे त्याला आपण NDA असं म्हणतो, त्या NDAचं सरकार पाडणं आणि इंडियाचं सरकार आणणं हा त्याचा पाठीमागचा प्रामुख्यानं उद्देश आहे. कारण BJP फार स्ट्रॉंग त्या ठिकाणी आहे, NDAतला महत्त्वाचा पक्ष त्या ठिकाणी आहे आणि या NDAला त्या ठिकाणी पाडणं आणि त्याच्याऐवजी इंडियाचं सरकार आणणं हे प्रामुख्यानं याचं उद्दिष्ट आहे. 18 जुलै 2023ला या इंडियाची स्थापना झालेली आहे. याचं नेतृत्व राष्ट्रीय काँग्रेस करत आहे. जसं NDAचे नेतृत्व BJP करत आहे तसं इंडियाचं नेतृत्व कोण करत आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस जी आहे ती त्या ठिकाणी नेतृत्व करत आहे. याचं नामकरण कोणी केलेलं आहे इंडिया असं, तर राहुल गांधी यांनी केलेलं आहे. जीतेगा भारत अशी त्याची टॅगलाईन आहे. घोषणा काय आहे, तर युनायटेड वी स्टँड. ओके, जर आपण एकत्र आलो तरच आपण टिकू शकतो, हे कुठेतरी विरोधी पक्षांना कळालेलं आहे. कारण BJP एका हाती सत्ता त्या ठिकाणी लोकसभेच्या इलेक्शन्समध्ये घेऊ शकते आणि जर BJPला निष्प्रभ करायचं असेल, पराभूत करायचं असेल, तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन BJPच्या विरोधात एक अलायन्स स्थापन केली पाहिजे, हे कुठेतरी त्यांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणूनच त्याचं स्लोगन देखील तेच आहे बघा, युनायटेड वी स्टँड. नवी दिल्ली इथं सचिवालय असणार आहे. टोटल 26 पक्षांची ही अलायन्स आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंडिया नावाची जी अलायन्स आहे त्याच्यामध्ये एकूण किती घटक पक्ष आहेत, तर त्याच्यामध्ये आहे 26. ह्या 26 पक्षांच्या मिळून 240 जागा संसदेमध्ये आहेत, लोकसभेमध्ये 142, राज्यसभेमध्ये 98. काही पुस्तकांमध्ये किंवा काही वर्तमानपत्रामध्ये प्लस मायनस ह्याच्याबद्दल असलेलं असू शकतं, परंतु महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला हे एवढं परीक्षेला प्रश्न विचारण्याची शक्यता फार कमी त्या ठिकाणी आहे. फक्त एवढं माहीत असू द्या, एकूण 26 पक्ष त्या ठिकाणी आहेत. विधानसभेमध्ये 1706 जागा त्या ठिकाणी आहेत. सत्ता असलेले राज्य आणि केंद्रशासित प्रदेश जे आहेत ते त्या ठिकाणी इथं थोडं चुकलेलं आहे. त्या ठिकाणी 13 त्या ठिकाणी करायचं आहे. 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथं या NDAच्या घटक पक्षांची सत्ता त्या ठिकाणी आहे. पहिलं अधिवेशन जे आहे ते पहिलं अधिवेशन पाटणा या ठिकाणी झालेलं आहे. ओके,
येस, नंतर आघाडीतील काही महत्त्वाचे पक्ष आणि त्यांचे प्रमुख माहिती असू द्यात तुम्हाला. काँग्रेस त्याच्यामध्ये लीड करते, मल्लिकार्जुन खरगे प्रमुख आहेत. तृणमूल काँग्रेस आहे, ममता बॅनर्जी त्याच्या हेड आहेत. द्रमुकचे अध्यक्ष एम के स्टॅलिन. आम आदमी पक्ष, संयुक्त जनता दल, लालू प्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील, अखिलेश यादव असेल यांचा समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असेल, सीताराम येचुरी, ओके, भारतीय कम्युनिस्ट पार्टी असेल दोराई राजा यांची, नॅशनल कॉन्फरन्स असेल फारुख अब्दुल्ला यांची, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी असेल मेहबूबा मुफ्ती यांची. सो हे काही महत्त्वाचे पक्ष आहेत जे इंडियाचे भाग आहेत आणि पुढं काही त्या पक्षांचे प्रमुख मी त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्या फक्त तुम्हाला एवढं चांगलं लक्षात ठेवायचे कोणकोणते जे काही पक्ष आहेत हे इंडियाच्या अलायन्समध्ये सहभागी झालेले त्या ठिकाणी आहेत. ओके, सो हा एक फोटोग्राफ पण टाकलाय बघा, इंडियन नॅशनल डेमोक्रेटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स. ओके, अशा प्रकारचं त्या ठिकाणी आहे. ओके, येस. नंतर पुढची गोष्ट जी आहे ती फार महत्त्वाची त्या ठिकाणी आहे, ती म्हणजे राज्यसभेत रचला इतिहास. ओके, एक महत्त्वाची गोष्ट आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, काय आहे राज्यसभेत हा रचलेला इतिहास? तर जेव्हा सभापती आणि उपसभापती राज्यसभेच्या अधिवेशनाला गैरहजर त्या ठिकाणी असतात, या गैरहजेरीमध्ये त्या ठिकाणी एक पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन्स त्या ठिकाणी असतं. सभागृहाचं कामकाज व्यवस्थित चालावं म्हणून पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन त्या ठिकाणी असतं आणि ह्या पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सनमध्ये पहिल्यांदाच 50% महिलांचा समावेश त्या ठिकाणी झालेला आहे. आणि इथं तुम्हाला आयोग प्रश्न विचारू शकतं, आत्तापर्यंत हे जे काही पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन होतं त्याच्यामध्ये निम्म्या महिला कधीच नव्हत्या, पण पहिल्यांदाच 50% महिलांना याच्यामध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. जगदीप धनखड हे जे काही उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती आहेत त्यांनी या पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सनची पुनर्रचना किंवा रिकन्स्ट्रक्शन्स केलेलं आहे. आणि पॅनलमधील एकूण सदस्य किती आहेत? 8 पैकी 4 ज्या आहेत त्या महिला आहेत. आणि तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, ह्या ज्या काही पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन आहे त्याच्यामध्ये ह्या ज्या काही 4 महिला आहेत त्यांची नावं काय आहेत, तर आयोग तुम्हाला त्या ठिकाणी विचारू शकतं. सो ह्या 4 महिला आहेत, कोणकोणत्या महिला आहेत आणि त्यांच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन मी तुम्हाला त्या ठिकाणी देणार आहे. कोणकोणत्या 4 महिला ह्या पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन मध्ये नियुक्त झालेल्या आहेत त्याच्याबद्दल आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतं. सो कोण कोण आहे बघा, एक आहेत पीटी उषा, ज्या केरळ राज्यामधून बिलॉंग करतायत आणि राष्ट्रपती नियुक्त व्यक्ती म्हणून राज्यसभेवर रिप्रेझेंटेशन त्यांचं त्या ठिकाणी आहेत. नंतर आहेत फौजिया खान, महाराष्ट्राच्या आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्या राज्यसभेवर निवडून आलेल्या आहेत. नंतर आहेत यस फांगनान कोन्याक, ज्या नागालँडच्या आहेत आणि भाजप पक्षातून त्यांचं रिप्रेझेंटेशन राज्यसभेवर आहे. आणि नंतर आहेत सुलता देव, ओडिशाच्या आहेत, बिजू जनता दल पक्षातून आहेत. त्यातलं तुम्हाला फौजिया खान आणि महाराष्ट्र हे नाव चांगलं लक्षात ठेवायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस. दुसरं नाव महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे पीटी उषा, केरळ आणि राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून त्या ठिकाणी आहेत. रादर तुम्हाला ह्या 4ही लोकांची नावं किंवा महिलांची नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला आयोग या ठिकाणी प्रश्न विचारू शकतं. सो पीटी उषा, फौजिया खान, एस फांगनान कोन्याक आणि सुलता देव ह्या 4 महिला आहेत ज्या आता पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सनमध्ये त्या ठिकाणी असणार आहेत. मी तुम्हाला म्हटलं की टोटल 8 सदस्य आहेत, ह्या 8 पैकी 4 महिला आहेत. उर्वरित 4 कुठले कुठले आहेत हे माहिती असू द्या. त्यातला हा जो काही नावाचा कॉलम आहे तो चांगला लक्षात ठेवा. ओके, राज्य आणि त्यांचा पक्ष एवढं लक्षात ठेवण्याची काही आवश्यकता त्या ठिकाणी नाही. व्ही विजयसाई रेड्डी आहेत, नंतर आहेत घनश्याम तिवारी, नंतर आहेत एल हनुमंतय्या आणि सुखेंदू शेखर राय. ही 4 इतर पुरुष लोक आहेत जी पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन मध्ये त्या ठिकाणी आहेत. परंतु परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं काय आहे, तर ही 4 नावं तुम्हाला चांगली लक्षात ठेवायची आहेत, प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे राज्यसभेतील उपाध्यक्ष पॅनल म्हणजेच पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन इन राज्यसभा काय आहे आपण थोडं बघूया. ह्याची नियुक्ती कुणाकडून केली जाते, तर सभापतीकडून केली जाते. राज्यसभेचा जो काही सभापती असतो तो पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन मधल्या सदस्यांची नियुक्ती करत असतो. आणि तुम्हाला पॉलिटिचा चांगला अभ्यास आहे, तुम्हाला माहित असेल राज्यसभेचा जो काही पद्धती सभापती असतो तो कोण असतो, आपल्या देशाचा उपराष्ट्रपती असतो. सो उपराष्ट्रपती जो राज्यसभेचा पद्धतीचा सभापती आहे तो या पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन मधल्या सदस्यांची नियुक्ती करत असतो.
याचा आधार काय आहे? जर राष्ट्रपती उपराष्ट्रपतीला म्हणजेच सभापतीला जर या चेअरपर्सनची व्हाईस चेअरपर्सनची नियुक्ती करायची असेल तर राज्यसभेतील कामकाजाचे जे काही नियम आहेत त्या नियमांच्या आधारे या व्यक्तींची नियुक्ती केली जाते. भारतीय राज्यघटनेमध्ये अशा प्रकारची तरतूद नाहीये, फक्त राज्यसभेतील कामकाजाच्या आधारे या ठिकाणी या लोकांची नियुक्ती केली जाते. लक्षात ठेवा, जर सभापती आणि उपसभापती हे दोघंही जर गैरहजर असतील तर पॅनलमधील कोणताही व्यक्ती सभापती म्हणून कार्य करू शकतो आणि त्यावेळेला त्याला सभापतीचे सर्व अधिकार त्या ठिकाणी प्राप्त असतात. लक्षात ठेवा, राज्यसभेचं कामकाज चालवण्यासाठी सभापती आणि उपसभापती असतात. जर सभापती गैरहजर असतील तर उपसभापती त्यांच्या जागी काम करतील आणि उपसभापती पण त्या ठिकाणी गैरहजर असतील तर त्या ठिकाणी हे पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन असेल. आता ह्याच्यामध्ये टोटल किती सदस्य आहेत? तर 8 सदस्य आहेत. ह्या 8 पैकी कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी यावेळेला सभापती म्हणून काम करू शकतो. याच्यामध्ये ज्येष्ठ कनिष्ठ असं काही नाहीये. त्या 8 सदस्यांपैकी कोणताही व्यक्ती त्या ठिकाणी राज्यसभेचा सभापती म्हणून काम करेल, फक्त हे सभापती आणि सभापती गैरहजर असतील तरच. ओके, सभापती आणि उपसभापती लक्षात ठेवा, जर हे पद रिक्त असेल म्हणजे व्हॅकंट असल्यास उपाध्यक्षीय म्हणजे पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन मधील सभापती म्हणून त्या ठिकाणी कार्य करू शकत नाही. लक्षात ठेवा, जर सभापती आणि उपसभापती पद गैरहजर असेल तरच त्या ठिकाणी पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सनला एखाद्या व्यक्ती सभापती म्हणून काम करू शकतो. परंतु ही जर पद रिक्त असतील तर पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन मधला कोणताही व्यक्ती सभापती म्हणून काम करू शकणार नाही, फक्त गैरहजर असतानाच तो काम करू शकतो. यावेळी सभापती जर पद रिक्त असेल तर सभापतींची कर्तव्ये पार पाडण्यासाठी राष्ट्रपती राज्यसभेतील एखाद्या सदस्याची नेमणूक करू शकतात. म्हणजे गैरहजर असेल तर पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन, पद रिक्त असेल तर राष्ट्रपती राज्यसभेतील एका सदस्याची सभापती म्हणून नेमणूक त्या ठिकाणी करतात. लक्षात ठेवायचं, दोन्हीही महत्त्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना? ओके, त्याला तुम्ही आणखीन एक शॉर्टमध्ये त्या ठिकाणी करू शकता. बघा, जर नोट्समध्ये तुम्हाला करायचं असेल तर पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन, ओके सॉरी, आपण असं म्हणू शकतो उपसभापती. ओके, आपण असं म्हणू शकतो सभापती आणि उपसभापती हे जर त्या ठिकाणी गैरहजर असतील आणि जर त्या ठिकाणी हे पद रिक्त असतील तर काय तरतूद आहे? गैरहजर असतील तर पॅनल आहे, पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन, आणि रिक्त असेल तर जो काय आपल्या देशाचा राष्ट्रपती आहे तो राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीची त्या ठिकाणी सदस्य म्हणून नेमणूक करेल. सो असं तुम्ही शॉर्टमध्ये लिहून ठेवू शकता, सभापती किंवा उपसभापती जर गैरहजर असतील तर पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन आहे, सभापती आणि उपसभापती ही पद रिक्त असतील तर राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीची नेमणूक त्या ठिकाणी करू शकतात. ओके, येस. नंतर आहे बघा, उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि हे जे काही युनिफॉर्म सिव्हिल कोड आपल्या राज्यामध्ये लागू करण्यासाठी उत्तराखंड राज्यानं कोणाच्या अंडर समिती स्थापन केली होती? तर न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई. न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अंडर उत्तराखंड राज्यानं एक समिती स्थापन केली आणि त्या समितीला सांगितलं, जर युनिफॉर्म सिव्हिल कोडची अंमलबजावणी राज्यामध्ये करायची असेल तर आपल्याला काय सुधारणा कराव्या लागतील याचं रिकमेंडेशन तुम्ही आम्हाला द्या, असं रंजना प्रकाश देसाई यांना सांगितलं होतं. त्यांनी आपला जो अहवाल आहे किंवा त्याचा ड्राफ्ट जो आहे त्याचा मसुदा त्या ठिकाणी तयार करून उत्तराखंड राज्य सरकारला पाठवलेला आहे. भविष्यामध्ये याच्याबद्दल उत्तराखंडमध्ये अपडेट येऊ शकतात. प्रस्तावित समान नागरी संहितेचा मसुदा तयार करण्यात आला असून लवकरच तो राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. जो काही रंजना प्रकाश देसाई यांना जबाबदारी देण्यात आली होती ती त्यांनी पार पाडलेली आहे आणि त्याच्यानंतर आता भविष्यामध्ये उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता लागू केली जाऊ शकते. मात्र सध्याला गोवा हे एकमेव राज्य आहे जिथं युनिफॉर्म सिव्हिल कोड अस्तित्वात आहे.
केंद्र स्तरावर पण अशा प्रकारच्या हालचाली सुरू आहेत. भविष्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड येऊ त्या ठिकाणी शकतं. मध्यंतरी पण हा मुद्दा फार चर्चेत आला होता की युनिफॉर्म सिव्हिल कोड केंद्र स्तरावर किंवा प्रत्येक राज्याने लागू करावा का, कारण भारत हा एक विविधतेने नटलेला देश आहे. इथं प्रत्येक जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी आहेत. प्रत्येक धर्माचे पर्सनल लॉज त्या ठिकाणी वेगळे आहेत आणि हे पर्सनल लॉज इलिमिनेट करून त्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एकच पर्सनल लॉ त्या ठिकाणी येऊ शकतो का, ह्याची विचारपूस त्या ठिकाणी चालू होती. इव्हन विधी आयोगानं पण रिकमेंडेशन केलं होतं. सिक्युरिटी आपलं सर्वोच्च न्यायालय आहे यांनी पण त्या ठिकाणी मध्यंतरी याच्याबद्दल केंद्र सरकारनं विचारणा केली होती की आपण याच्याबाबत काय करू शकतो. ओके, सो ओव्हरऑलच हा समान नागरिक संहिता जो मुद्दा आहे तो फार चर्चेत होता. म्हणून मी तुम्हाला हे पण सांगतो की हा समान नागरिक संहिता आहे काय प्रकार, ह्याची तरतूद सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या राज्याची जी काही राज्यघटना आहे त्या राज्यघटनांमध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये आहे कलम 44 मध्ये. लक्षात ठेवा, ही जी काही युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे त्याची तरतूद कुठं आहे तर भारतीय राज्यघटनेची जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत कलम 44 मध्ये ह्याची तरतूद त्या ठिकाणी आहे. याचा अर्थ काय, बऱ्याच वेळेला समान नागरिक संहितेचा अर्थ लोकांना क्लिअर नसतो. बऱ्याच वेळेला काहीतरी लोकांकडून सांगितलं जातं. सो अर्थ काय आहे, समान नागरिक संहिता आणि आरक्षणाचा जवळपास काहीही संबंध त्या ठिकाणी नाहीये. समान नागरिक संहिता काय आहे तर विवाह, घटस्फोट, देखभाल म्हणजे मेंटेनन्स, संपत्ती, वारसा, पालकत्व यासाठी राष्ट्रीय स्तरावर सर्व धर्मासाठी एकच कायदा असणं म्हणजेच आपण त्याला समान नागरिक संहिता म्हणतो. आता सध्याला उलट परिस्थिती काय आहे, भारतामध्ये जे काही ते काही धर्म आहेत, हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, यांच्यासाठी वेगवेगळे पर्सनल लॉ आहेत. म्हणजे हिंदूंचा विवाह कायदा वेगळा, मुस्लिमांचा विवाह कायदा वेगळा, ख्रिश्चनांचा विवाह कायदा वेगळा. आता हे सगळ्या धर्मांचे विवाह कायदे वेगळे आहेत. आता हे वेगवेगळे कायदे अस्तित्वात असलेले जे आहेत ते इलिमिनेट करायचे आणि त्याच्यासाठी राष्ट्रीय स्तरावर एकच विवाह कायदा करणं, एकच वारसा कायदा करणं, एकच संपत्तीचा कायदा करणं, ह्याला जे काय म्हणतो आपण त्याला समान नागरिक संहिता असं म्हटलं जातं. सो ह्याला आधार काय आहे, विवाह, घटस्फोट. आता बघा, मुस्लिम धर्मामध्ये घटस्फोटाचे कायदे वेगळे आहेत, हिंदू धर्मामध्ये वेगळे आहेत, ख्रिश्चनांचे वेगळे आहेत. त्यामुळे बऱ्याच वेळेला ह्याची अंमलबजावणी करताना पण अडचणी येऊ शकते. सो राष्ट्रीय स्तरावर एकच घटस्फोट कायदा असेल सर्व जाती धर्मांसाठी. ओके, त्याला म्हटलं जातं काय तर समान नागरिक संहिता. विवाह, घटस्फोट, देखभाल, संपत्ती, वारसा आणि पालकत्व यासाठी राष्ट्रीय स्तरावर सर्व धर्मांसाठी एकच कायदा असणं त्याला आपण समान नागरिक संहिता असं म्हणू शकतो. सध्या परिस्थिती काय आहे तर वरील गोष्टींबाबत म्हणजे विवाह, घटस्फोट, देखभाल, संपत्ती, वारसा आणि पालकत्व यासाठी प्रत्येक धर्मांचे वैयक्तिक कायदे त्या ठिकाणी आहेत. उदाहरणार्थ काय तर हिंदू विवाह कायदा आहे 1955चा, मुस्लिम पर्सनल लॉ आहे 1937चा, भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा आहे 1872चा, पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा आहे 1936. म्हणजे मग हिंदू असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, पारशी असतील यांच्यासाठी सर्व कायदे वेगवेगळे आहेत. परंतु एकच मुद्दा काय आहे, विवाह. विवाहासाठी सगळ्यांचे वेगवेगळे कायदे आहेत आणि त्या कायद्यानुसारच त्या त्या जाती धर्मातले विवाह त्या ठिकाणी होत असतात. हे आता न करता राष्ट्रीय स्तरावर सर्व जाती धर्मांसाठी एकच लॉ असणं याला आपण समान नागरिक संहिता आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. समान नागरिक संहिता असलेल्या देशातलं एकमेव राज्य आहे गोवा, कारण मोठ्या प्रमाणात तिथं पॉप्युलेशन जे आहे ती ख्रिश्चनांचे पॉप्युलेशन आहे, त्यामुळं तिथं थोडं शक्य झालेलं आहे. परंतु ओव्हरऑल राष्ट्रीय स्तरावर एकच कायदा करणं हे थोडं चॅलेंजिंग त्या ठिकाणी असणार आहे, कारण भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक आहेत आणि बऱ्याच लोकांना ह्याच्याबद्दल फार मोठा मिसकन्सेप्शन्स त्या ठिकाणी आहेत आणि हे मिसकन्सेप्शन्स कुठेतरी दूर झाल्याशिवाय आपल्याला राष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारचा समान नागरिक संहिता कायदा लागू करणं हे फार अवघड त्या ठिकाणी आहे. आणि याच्यामध्ये भारतीय राज्यघटनेतल्या काही तरतुदींवरनं क्लॅशेस देखील त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. कलम 44 मध्ये जरी असं सांगितलं असलं की युनिफॉर्म सिव्हिल कोड तयार केला जावा, परंतु भारतीय राज्यघटनेत धर्माचं आचरण असू देत, त्याचा प्रचार असू देत, त्याचा प्रसार असू देत, याच्याबद्दल कलम 26-27 मध्ये देखील वेगळ्या तरतुदी त्या ठिकाणी आहेत. एकाच वेळेला कलम 26 मध्ये आपण धर्माचं मुक्त आचरण करण्याचा त्या ठिकाणी तरतूद आहे, त्याच वेळेला युनिफॉर्म सिव्हिल कोड कलम 44 आहे. त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला राज्यघटनेमध्येच ज्या काही तरतुदी आहेत त्याच्यावरून क्लॅशेस त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतात आणि हे थोडं चॅलेंजिंग त्या ठिकाणी असणार आहे. ओके, येस. नंतर आपण एक फार इंटरेस्टिंग गोष्ट बघणार आहोत. ओडिशाचे मुख्यमंत्री जे आहेत सध्याला नवीन पटनायक, त्यांचा एक नवीन विक्रम झालेला आहे. काय आहे त्यांच्या नावावरचा विक्रम, सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्री पद भूषवणारे दुसऱ्या क्रमांकाचे व्यक्ती त्या ठिकाणी आहेत. याचा अर्थ नवीन
पटनायक जे आहेत ते 3ऱ्या नंबरला होते, 3ऱ्या नंबरवरून ते आता 2ऱ्या नंबरला आलेले आहेत. याचा अर्थ कुठल्या तरी दुसऱ्या व्यक्तीला त्यांनी पाठीमागे टाकलेलं आहे, आपल्याला बघावं लागणार आहे. सो ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा विक्रम आहे. सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्री पद भूषवणारे दुसरे व्यक्ती आहेत. 5 मार्च 2000 पासून ते या पदावर आहेत. 23 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी हे नवीन पटनायक जे आहे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. बिजू जनता दल नावाचा त्यांचा पक्ष आहे. पूर्वीचा विक्रम ज्योती बसू यांच्या नावावर होता. ज्योती बसू हे 2 नंबरला त्या ठिकाणी होते आणि यांना पाठीमागे टाकून आता नवीन पटनायक हे सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्री पद भूषवणारे दुसरे व्यक्ती आहेत. ज्योती बसू पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते. 23 वर्ष 138 दिवस यांच्या नावावर हा मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम होता. याचा अर्थ 23 वर्ष 138 दिवस म्हणजेच 139 दिवस जेव्हा झालेले असतील तेव्हा नवीन पटनायक जे आहेत ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलेले असतील. ओके, त्यामुळे प्रामुख्याने तुम्हाला प्रश्न विचारताना असंच विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या मुख्यमंत्र्यांनी सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्री पद भूषवण्यासाठी दुसऱ्या पदावर राहण्याचा विक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. तर ते नवीन पटनायक किंवा नवीन पटनायक यांनी कोणत्या व्यक्तीला किंवा मुख्यमंत्र्याला पाठीमागे टाकून हा विक्रम केलेला आहे. ज्योती बसू, ज्योती नावावरून तुम्हाला वाटू शकतं की हे महिलेचं नाव आहे, पण हे पुरुषाचं नाव आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते 23 वर्ष 128 दिवसासाठी. हे तुम्हाला माहित आहे का? आता लक्षात आलं आपल्याला. 2 नंबरचा व्यक्ती आहे नवीन पटनायक, 3 नंबरचा आहे ज्योती बसू. आता आपल्याला माहित पाहिजे की देशामध्ये सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्री पदावर राहिलेले व्यक्ती कोण आहे, तर त्यांचं नाव आहे पवन कुमार चामलिंग. हे सिक्कीम राज्याचे मुख्यमंत्री होते. 24 वर्ष 166 दिवस हे मुख्यमंत्री पदावर त्या ठिकाणी राहिलेले आहेत. सर्वाधिक काळासाठी आपण त्या ठिकाणी बघितलं पवन कुमार चामलिंग आहेत. सर्वात कमी काळासाठी मुख्यमंत्री पद कोणीही भूषवलेलं होतं जगदंबिका पाल यांनी. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. केवळ एका दिवसासाठी हे व्यक्ती मुख्यमंत्री राहिलेले होते. ओके, सो पवन कुमार चामलिंग जे आहेत ते सर्वाधिक काळासाठी आहेत, तर जगदंबिका पाल जे आहेत ते सर्वात कमी काळासाठी मुख्यमंत्री राहिले आहेत, एका दिवसासाठी. 10 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तींची संख्या देशामध्ये 46 मुख्यमंत्री असे आहेत की ते 10 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यामध्ये 4 महिलांचा देखील समावेश त्या ठिकाणी आहे. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपद राहिलेले व्यक्ती आहेत वसंतराव नाईक. हे तुम्हाला माहित असेल, पॉलिटिक्सचा अभ्यास करताना वगैरे तुम्ही वाचलं असेल की सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपद राहिलेले महाराष्ट्रातील व्यक्ती वसंतराव नाईक. 11 वर्ष 78 दिवस एवढ्या कालावधीसाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. आणि महाराष्ट्राचे सर्वात कमी काळासाठी राहिलेले मुख्यमंत्री, हे काय मी वेगळं सांगायची गरज नाही, कारण या गोष्टीसाठी महाराष्ट्रामध्ये एक मोठी घटना त्या ठिकाणी झाली होती आणि त्याला म्हटलं जातं पहाटेचा शपथविधी. आणि हाच पहाटेचा शपथविधी कोणी घेतला होता, तर देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला होता. आणि देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे सर्वात कमी काळासाठी मुख्यमंत्रीपद भूषवलेली व्यक्ती आहे. केवळ 5 दिवसासाठी राज्याचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी होते. सो सर्वाधिक काळासाठी वसंतराव नाईक आहेत, सर्वात कमी काळासाठी मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस विथ रेफरन्स टू महाराष्ट्र. ओव्हरऑल जर विचार करायचा असेल भारताचा, तर पवन कुमार चामलिंग आहेत आणि जगदंबिका पाल त्या ठिकाणी आहेत. ओके, यस, आलं लक्षात सगळ्यांना? चलो, नंतर ज्या गोष्टींची विरोधी पक्षाच्या लोकांमध्ये जास्त दहशत असते ती म्हणजे ईडी. आता बऱ्याच वेळेला ईडी म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना माहीत पण नसतं आणि बरेच लोक त्याच्याबद्दल बोलत असतात की ईडीची चौकशी. सो एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट ही जी काही गोष्ट आहे, संस्था आहे, त्याला ईडी असं म्हटलं जातं. ईडी म्हणजे सक्त वसुली महासंचालनालय. जे काही मनी लॉन्ड्रिंग आहे, त्या मनी लॉन्ड्रिंगच्या केसेसच्या हाताळणी आहे, त्या केसेसच्या हाताळणी या ईडी कडून त्या ठिकाणी केली जाते. सो ईडीचा जो काही प्रमुख असतो त्याला संचालक म्हटलं जातं. त्या संचालक पदावर एका व्यक्तीची केंद्र शासनाने नियुक्ती केली होती आणि प्रत्येक वेळेला त्याला मुदतवाढ दिली होती. आणि ही मुदतवाढ जी तुम्ही दिलेली आहे ती काही योग्य नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला त्या ठिकाणी फटकारलेलं होतं. सो ईडीच्या प्रमुखांची मुदतवाढ पूर्णपणे बेकायदा आहे असा निर्णय त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. 31 जुलै 2023 रोजी किंवा पर्यंत
या ईडीच्या प्रमुखांना पदमुक्त करा असं सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या ईडीच्या प्रमुखांना जेव्हा प्रत्येक वेळेला मुदतवाढ दिली तेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला कंटिन्युअसली अशा प्रकारची मुदतवाढ देऊ शकत नाही, म्हणून काही विरोधी लोकांनी त्याच्या अगेन्स्ट केस दाखल केली होती आणि सुप्रीम कोर्टाने हे ऐकून घेतलं आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं की तुम्ही एकाच व्यक्तीशी कंटिन्युअसली ईडीच्या प्रमुख पदावर मुदतवाढ देऊ शकत नाही. आम्ही सांगतोय 31 जुलै 2023 पर्यंत या व्यक्तीला या पदावरून मुक्त करा. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की ईडी म्हणजेच सक्तवसुली महासंचालनालय म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरचे संचालक म्हणजे प्रमुख कोण आहेत, तर संजय मिश्रा हे आहे. संजय मिश्रा यांना दिलेली मुदतवाढ बेकायदा आहे असा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे. 19 नोव्हेंबर 2018 रोजी संजय मिश्रा यांची ईडीचे प्रमुख म्हणजेच संचालक म्हणून त्याची निवड त्या ठिकाणी झाली होती आणि त्याच्यानंतर सलग 3 वेळा त्यांना मुदतवाढ दिली. पहिल्यांदा मुदतवाढ दिली 13 नोव्हेंबर 2020ला, म्हणजे 18 नियुक्ती झाली, 20ला मुदतवाढ दिली. 20 नंतर परत 17 नोव्हेंबर 2021ला मुदतवाढ दिली, परत 17 नोव्हेंबर 2022ला मुदतवाढ दिली. म्हणजे प्रत्येक वेळेला एका वर्षांनी कार्यकाळ वाढवत त्यांना मुदतवाढ देण्यात आली आणि ही मुदतवाढ जी आहे ती बेकायदा असल्याचा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे. ह्याच्याबद्दल अजून काय अपडेट सध्याला माझ्याकडे आलेले नाहीत, पण जर अपडेट आले तर आपण ऑगस्ट महिन्याच्या चालू घडामोडीमध्ये डिटेलमध्ये घेऊयाच. ओके, येस. नंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ते म्हणजे अमृतकाल जो आहे तो अमृतकालचं नामकरण आता करण्यात आलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करून सांगितलेलं आहे की अमृतकालला आपण आता कर्तव्यकाल असं म्हणणार आहोत. आता हे अमृतकाल काय आहे तर मी तुम्हाला सांगतो. इथे लिहिलेलंच आहे अमृत कालखंडाचा कालखंड कालखंड काय आहे तर 2023 ते 2047 हा जो काही 25 वर्षाचा कालखंड आहे त्याला अमृतकाल असं म्हटलं जायचं आणि ह्याच अमृतकालचं कर्तव्यकाल असं नामकरण करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे. आता हे 2023 ते 47च का हा 25 वर्षाचा कालखंड? सगळ्यांना माहीत आहे 1947ला भारत स्वतंत्र झाला आणि 1947 नंतर 2022ला आपल्या भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे त्या ठिकाणी पूर्ण झाले आणि आपण त्याला अमृत महोत्सव देखील म्हणतो. आता भारतीय स्वातंत्र्याचं 76वं वर्ष म्हणजेच 2023 ते भारतीय स्वातंत्र्याचं 100वं वर्ष म्हणजे 2047. याचा अर्थ 76वं वर्ष ते 100वं वर्ष हा जो काही कालखंड आहे तो म्हणजे 2023 ते 47 ह्याला अमृतकाल असं नाव त्या ठिकाणी दिलं होतं. म्हणजेच 2022 नंतर पुढची 25 वर्ष जी आहेत त्याला अमृतकाल असं नाव देण्यात आलं होतं, परंतु या अमृतकालचं नामकरण करून आता कर्तव्यकाल असं करण्यात आलेलं आहे. 2047 हे भारतीय स्वातंत्र्याचं 100वं वर्ष आहे आणि या 25 वर्षामध्ये आपल्या ज्या काही ड्युटीज आहेत किंवा जी काही आपली कर्तव्य आहे त्याच्यावर फोकस त्या ठिकाणी करण्यात येणार आहे. ओके, येस. आता आपण संक्षिप्त घडामोडी त्या ठिकाणी बघूयात. ओके, बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टींचं नामकरण त्या ठिकाणी झालं असतं. दिल्लीमध्ये एक औरंगजेब रोड आहे, त्या औरंगजेब रोडचं नामकरण आता डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं करण्यात आलेलं आहे. नवी दिल्ली महानगरपालिका किंवा नगर परिषद आहे त्यांचा हा निर्णय त्या ठिकाणी आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे, भारतीय राज्यघटनेची जी काय 8वी अनुसूची आहे त्याच्यामध्ये टोटल 22 भाषा आहेत हे सगळ्यांना माहीत आहे आणि या 22 भाषेमध्ये आणखीन एका भाषेचा समावेश करण्यासाठी एका राज्यानं त्यांच्या विधानसभेमध्ये प्रस्ताव त्या ठिकाणी मांडलेला आहे, त्याला मंजुरी दिलेली आहे आणि भाषा कुठली आहे? कुई. लक्षात ठेवा, कुई नावाची जी भाषा आहे त्या भाषेचा समावेश भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये असलेल्या 22 भाषांमध्ये करावा असा त्या ठिकाणी ठराव कोणत्या राज्यानं पारित केलेला आहे तर ओडिशा. ओडिशा राज्य काय म्हणते, आमच्या राज्यातील आदिवासी जमातीकडून कुई नावाची जी काही भाषा बोलली जाते त्या कुई भाषेचा समावेश भारताच्या 8व्या अनुसूचीमध्ये त्या ठिकाणी केला जावा. याचा अर्थ भविष्यात 22+1 23 भाषा होऊ शकतात. परंतु लक्षात ठेवा, हा ओडिशा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. जोपर्यंत संसद या गोष्टीला मान्यता देत नाही आणि जोपर्यंत घटना दुरुस्ती केली जात नाही तोपर्यंत कुई या भाषेचा समावेश 22 भाषांमध्ये केला जाऊ शकत नाही. सो ह्याच्यासाठी फायनली काय आवश्यक आहे? घटना दुरुस्ती आवश्यक आहे. त्यामुळे प्रश्न विचारताना आयोग तुम्हाला विचारू शकतं की 8व्या अनुसूचीच्या 22 भाषांमध्ये कुई भाषेचा समावेश करण्यासाठी कोणत्या राज्य सरकारनं तशा प्रकारचा प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे तर तो आहे ओडिशा राज्य. ओके, कुई भाषेबद्दल थोडी इन्फॉर्मेशन. कुई भाषा
कंधा नावाची जी काय आदिवासी जमात आहे जी ओडिशामध्ये राहते त्यांच्याकडून बोलली जाते. दक्षिण पूर्व द्रविडी नावाच्या भाषा गटामध्ये त्याचा समावेश होता. हे एवढं परीक्षेसाठी महत्त्वाचं नाही, फक्त एवढंच माहिती असू द्या. द्रविडी भाषा गटामध्ये कोळी भाषेचा समावेश होतो. लिपी जी आहे ती ओडिया आहे. ओडिशा भाषेमध्ये ओडिया भाषा बोलली जाते. ओडिया नावाची लिपी त्या ठिकाणी आहे. जशी आपल्या मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे तशी ओडिया लिपीमध्ये ही भाषा लिहिली जाते. ऐतिहासिक काळामध्ये कुईगा असं तिचं नाव होतं. जवळचा संबंध असलेल्या भाषा गोंडी आणि कुवी ह्या ज्या काही दोन भाषा आहेत त्या सिमिलर आहेत. कुठल्या भाषेची? कुई भाषेची. ओके. सो प्रश्न विचारताना दोन तुम्हाला लक्षात ठेवताना काय कीवर्ड्स लक्षात ठेवायचे आहेत? कुई नावाची भाषा आणि ओडिशा हे तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. आणि कशासाठी? भारताच्या संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये ज्या काही 22 भाषा आहेत त्याच्यामध्ये त्याचा समावेश केला जावा. ओके. येस. नंतर मणिपूरमध्ये दोन जमातीमध्ये जे काही वाद सुरू आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात हिंसाचार त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि या मणिपूरच्या हिंसाचारावर युरोपियन युनियनची जी काय पार्लमेंट आहे तिथं डिस्कशन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्याच्यावरून देखील भारतातल्या लोकांनी त्याच्यावर टीका केली होती की हा आमचा अंतर्गत मुद्दा आहे, याच्यावर कुठल्याही दुसऱ्या देशांच्या पार्लमेंटमध्ये किंवा दुसऱ्या देशाच्या संघटनेच्या पार्लमेंटमध्ये डिस्कशन झालेलं नाही पाहिजे. नंतर छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री म्हणून त्रिभुवनेश्वर शरण सिंग देव यांची नियुक्ती झालेली आहे. काँग्रेस पक्षाचे आहेत आणि सध्याला भूपेश बाघेल हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं सरकार आहे. तिथं काही अंतर्गत कलह निर्माण झाले असतील म्हणून त्रिभुवनेश्वर शरण सिंग देव यांना छत्तीसगडचं उपमुख्यमंत्रीपद दिलेलं आहे. नंतर पंचायत विकास निर्देशांकावरील अहवाल जो आहे तो जाहीर केलेला आहे. कपिल पाटील यांनी केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत. पंचायत स्तरावर ज्या काही व्यवस्था आहेत, मग ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, यांचा विकास कशा प्रकारे केला जाऊ शकतो याच्यासाठी एक प्रायोगिक तत्वावर पंचायत विकास निर्देशांक तयार करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठीचा अहवाल जो आहे तो कपिल पाटील यांनी रिलीज केलेला आहे. नंतर निवडणूक आयोगानं विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना करण्यासाठी मसुदा प्रस्ताव जाहीर केलेलं राज्य आहे आसाम. निवडणूक आयोग म्हणते की आसाम राज्यातील जे काही मतदारसंघ आहे त्याची पुनर्रचना करणं आवश्यक आहे आणि त्याचा मसुदा त्या ठिकाणी रिलीज केलेला आहे विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेबाबत. नंतर अभ्यागत परिषद म्हणजे व्हिजिटर्स काउन्सिल जी आहे ती राष्ट्रपती भवनामध्ये पार पडली नवी दिल्ली इथं. स्वतः राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्याचं उद्घाटन केलं. मागील 10 वर्षामध्ये भारतीय नागरिकत्वाचा त्याग करणाऱ्या लोकांची संख्या आहे 16 लाख लोकांनी पाठीमागच्या 10 वर्षांमध्ये भारतीय नागरिकत्वाचा त्याग त्या ठिकाणी केलेला आहे. नंतर जम्मू काश्मीर प्रशासनानं किंवा केंद्रशासित प्रदेशानं लोकांना चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा देण्यासाठी एक मोबाईल ॲप्लिकेशन अनावरण केलेलं आहे. त्याचं नाव आहे मोबाईल दोस्त. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो की जम्मू काश्मीरनं खालीलपैकी कोणत्या मोबाईल ॲप्लिकेशनचं अनावरण केलेलं आहे? मोबाईल दोस्त. इथं जे काही नागरिकांना केंद्रित ठरून ज्या काही सोयी सुविधा सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपका मोबाईल हमारा दफ्तर नावाचा एक उपक्रम आहे. याच्या अंतर्गत मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून केंद्राच्या ज्या काही योजना असतील त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एका राज्य विधानसभेला संबोधित म्हणजे भाषण त्या ठिकाणी केलेलं आहे. तर ती विधानसभा कुठली आहे? राजस्थानच्या विधानसभेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केलेली आहे आणि अशा प्रकारे संबोधित केलेली ही पहिलीच विधानसभा त्या ठिकाणी आहे. नंतर आदिवासी नेते अल्लुरी सीताराम राजू यांची 125वी जयंती 2023 मध्ये साजरा करण्यात आली 4 जुलैला. नंतर अखिल भारतीय सेवा दुरुस्ती नियमाला केंद्र सरकारनं मंजुरी दिलेली आहे. त्याच्यानुसार गंभीर गैरवर्तनासाठी किंवा गुन्ह्यासाठी दोषी आढळल्यास राज्य सरकारच्या संमतीशिवाय IAS असतील, IPS असतील, IFS म्हणजे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमधले जे काही अधिकारी असतील त्यांचे जे काही पेन्शन धारक असतील त्यांचं पेन्शन रोखून किंवा काढून घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा केंद्र सरकारला अधिकार मिळाला आहे. म्हणजे एखादा पेन्शनधारक अधिकारी जर कुठल्या तरी गंभीर गैरवर्तनासाठी किंवा गुन्ह्यासाठी दोषी आढळला तर त्यांचं जे काही पेन्शन आहे ते
कमी करण्याचा किंवा ते रोखून ठेवण्याचा अधिकार आता केंद्र सरकारला मिळालेला आहे. तामिळनाडूचे राज्यपाल जे आहेत आर रवी यांनी मंत्रिमंडळातून एका मंत्र्याची हक्कलपट्टी त्या ठिकाणी केली स्वतःहून. त्यांचं नाव आहे व्ही सेंथिल बालाजी आणि ह्याच्यावरून बराच वाद त्या ठिकाणी निर्माण झाला होता की एखाद्या राज्याचा राज्यपाल स्वतःहून एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून कसं काय बाहेर काढू शकतो, कारण जोपर्यंत मुख्यमंत्री राज्यपालाला तशा प्रकारचा सल्ला देत नाही तोपर्यंत राज्यपाल एखाद्या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून टाकू शकत नाही. परस्पर आर रवी जे तामिळनाडूचे राज्यपाल आहेत त्यांनी मंत्रिमंडळातून व्ही सेंथिल बालाजी यांना बाहेर काढलं होतं, त्यांची हकालपट्टी त्या ठिकाणी केलेली होती. म्हणून केंद्र आणि राज्यांचा वाद देखील त्या ठिकाणी निर्माण झालेला होता. नंतर भारतामध्ये देशद्रोहाच्या कायद्याबद्दल बऱ्याच मिसकन्सेप्शन्स त्या ठिकाणी आहेत. देशद्रोहाचा गैरवापर सत्ताधीशांकडून त्या ठिकाणी केला जातो. म्हणून एक महत्त्वाचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला आहे, तो म्हणजे पंतप्रधानांबाबत जर अपशब्द काढला, एखाद्या वेळेला समजा पंतप्रधानाला कोणी शिव्या दिल्या तर पंतप्रधानांबाबत अपशब्द काढणं हा अवमान आणि बेजबाबदारपणा ठरू शकतो. परंतु जर पंतप्रधानांच्या बाबतीत अपशब्द वापरले तर त्याला देशद्रोह म्हणता येणार नाही. इंडियन पिनल कोड जो आहे त्याच्यामध्ये 124 अंतर्गत या देशद्रोहाची म्हणजे सिडिशनची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. बऱ्याच वेळेला लोकांकडून गैरवापर केला जातो या कलमांचा, म्हणून कर्नाटक उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे की पंतप्रधानांना जर एखाद्या वेळेला अपशब्द वापरला तर तो पंतप्रधानांचा अवमान किंवा त्या व्यक्तीचा बेजबाबदारपणा असू शकतो, परंतु त्या व्यक्तीला देशद्रोहाच्या आरोपाखाली कोणत्याही प्रकारे अटक केली जाऊ शकत नाही, असं स्पष्ट त्या ठिकाणी कर्नाटक उच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे. ओके, आता नेहमीप्रमाणे आपण आता क्विक रिव्हिजन करणार आहोत. क्विक रिव्हिजनमध्ये आपण काय करतो तर पाठीमागच्या अर्धा पाऊण तासामध्ये जे काही लेक्चर आपण बघितलेलं आहे त्याचा एकदम संक्षिप्त आढावा त्या ठिकाणी घेत असतो. विरोधी पक्षांनी इंडिया नावाची अलायन्स त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. UPAच्या जागी ही अलायन्स स्थापन झालेली आहे. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स असं त्याचं पूर्ण नाव त्या ठिकाणी आहे. 18 जुलैला स्थापन झालेली आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 26 पक्षांनी स्थापना केलेली आहे. इंडिया हे नाव राहुल गांधी यांनी सुचवलेलं आहे. ओके, येस. नंतर त्या ठिकाणी आहे काही महत्त्वाचे पक्ष, काँग्रेस असेल, तृणमूल असेल, DMK असेल, आम आदमी असेल, जनता दल असेल, राष्ट्रीय जनता दल असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, समाजवादी पार्टी असेल, नॅशनल कॉन्फरन्स असेल, पीपल डेमोक्रेटिक पार्टी त्या ठिकाणी असेल. ओके, नंतर राज्यसभेमध्ये एक इतिहास रचला गेलेला आहे. काय आहे हा इतिहास तर पॅनल ऑफ व्हेअर चेअरपर्सनमध्ये पहिल्यांदाच 50% महिला त्या ठिकाणी आहेत. टोटल 8 पैकी 4 महिला आहेत. कुठल्या कुठल्या महिला त्या ठिकाणी आहेत? PT उषा असतील, फौजिया खान असतील, एस फांगडॉन कोणेक असतील आणि सुलता देव असतील. त्यातल्या महाराष्ट्रातल्या आहेत फौजिया खान. ही जी काय पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन आहेत त्याच्यावरच्या सदस्यांची नेमणूक ही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती म्हणजेच सभापतींच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जाते. यासाठी राज्यसभेचा जो काही कामकाजाचे नियमन आहे त्याच्या आधारे त्या ठिकाणी केली जाते. सभापती आणि उपसभापती जर गैर असतील तर पॅनल ऑफ व्हाईस चेअरपर्सन मधला एखादा व्यक्ती सभापती म्हणून काम करतो. परंतु सभापती आणि उपसभापती पद जर रिक्त असेल तर राष्ट्रपती राज्यसभेमधल्या एखाद्या व्यक्तीची त्या पदावर नेमणूक करू शकतो. उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेचा मसुदा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि हा मसुदा तयार करण्यासाठी उत्तराखंड राज्य सरकारनं रंजना प्रकाश देसाई यांच्या अंडर समिती स्थापन केली होती. समान नागरी कायदा किंवा संहिता म्हणजे काय तर भारताच्या राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये कलम 44 मध्ये या समान नागरी संहितेची तरतूद आहे. म्हणजे काय तर विवाह असेल, घटस्फोट असेल, संपत्ती असेल, वारसा असेल किंवा मेंटेनन्स असेल, याच्याबद्दल प्रत्येक धर्माचे जे काही वेगवेगळे कायदे आहेत त्याच्याऐवजी राष्ट्रीय स्तरावर एकच कायदा असणं त्याला आपण समान नागरी संहिता म्हणतो. भारतामध्ये सध्याला एकमेव गोवा असं राज्य आहे जिथं समान नागरी कायदा अस्तित्वात आहे. नंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नावावर एक विक्रम झालेला आहे. काय विक्रम आहे तर मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळासाठी राहिलेले दुसऱ्या क्रमांकाचे व्यक्ती आहेत. त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा विक्रम त्या ठिकाणी मोडलेला त्या ठिकाणी आहे. पहिल्या क्रमांकावर आहेत पवन कुमार चामलिंग. महाराष्ट्रासाठी सर्वाधिक काळासाठी राहिलेले मुख्यमंत्री आहेत वसंतराव नाईक आणि सर्वात कमी कालावधीसाठी आहेत देवेंद्र फडणवीस. नंतर ईडी यांच्या प्रमुखांना जी काही प्रत्येक वेळेला मुदतवाढ दिली ती मुदतवाढ बेकायदा असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाने सांगितले की 31 जुलै 2023 पर्यंत ईडीचे प्रमुख म्हणजे संचालक संजय मिश्रा यांना पदमुक्त करा, कारण त्यांना टोटल
टोटल 3 वेळा मुदतवाढ त्या ठिकाणी दिलेली होती. ओके, अमृतकाल जो कालखंड 2023 ते 47 भारतीय स्वातंत्र्याच्या 100व्या वर्षापर्यंत 25 वर्षाचा कालखंड आहे, त्याचं नामकरण बदलून आता कर्तव्यकाल असं करण्यात आलेलं आहे. औरंगजेब रोडचं नामकरण अब्दुल कलाम रोड असं करण्यात आलेलं आहे. 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषांमध्ये कुई भाषेचा समावेश करण्यासाठी ओडिशा राज्यानं प्रस्ताव मंजूर केलेला आहे. मणिपूरच्या हिंसाचारावर युरोपियन युनियनच्या संसदेमध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. त्रिभुवनेश्वर शरण सिंग देव यांची छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. निवडणूक आयोगानं आसाम राज्यातील विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा मसुदा त्या ठिकाणी केलेला आहे. अभ्यागत परिषद राष्ट्रपती भवनामध्ये झाली. मागील 10 वर्षांमध्ये टोटल 16 लाख भारतीय नागरिकांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केलेला आहे. जम्मू काश्मीरनं मोबाईल दोस्त नावाचं मोबाईल ॲप्लिकेशनचं अनावरण केलेलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राजस्थान विधानसभेला संबोधित म्हणजे त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे. 4 जुलै हा अल्लुरी सीताराम राजू यांची 125वी जयंती त्या ठिकाणी होती. ओके, नंतर आहे बघा तामिळनाडूचे राज्यपाल आर रवी यांनी मंत्रिमंडळातून एका मंत्र्यांची हक्कलपट्टी स्वतःहून केली होती. नंतर कर्नाटक उच्च न्यायालय असं म्हणते की पंतप्रधानाबद्दल अपशब्द काढणं हा त्या ठिकाणी पंतप्रधानांचा अपमान आणि त्या व्यक्तीचा बेजबाबदारपणा ठरू शकतो, परंतु त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे देशद्रोह म्हणता येणार नाही. ओके, यस. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना सहित. तोपर्यंत धन्यवाद.